हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. चलाखी. लाओत्से सांगतो की चलाखी करू नका, उपयोग विसरा. त्या योगे चोर आणि दरोडेखोर तुमच्या वाटेला येणार नाहीत. मानव महाचलाख आहे. प्रत्येक प्रसंगातून, प्रत्येक घटनेचा त्याला फायदा करून कसा घेता येईल याचा विचार तो करतो. हा त्याचा भौतिक स्वभाव आहे. जोपर्यंत तो भौतिकात अडकलेला आहे तोपर्यंत हा त्याचा स्वभाव जाणार नाही. खूप पूर्वी, म्हणजे 1965-66 सालची गोष्ट आहे. आमच्या कॉलेजचे गॅदरिंग होते. कॉलेजात सर्वत्र तरुणाई सळसळत होती. पहिल्याच दिवशी एका मुलाला लहर आली आणि तो डोक्याला फेटा बांधून त्याचा मागच्या बाजूला कमरेखाली लांब सोगा सोडून आला. आम्ही एका प्रोफेसरांजवळ कोंडाळे करून उभे होतो. हा तरुण आल्यावर त्याचा तो फेटा पाहून समस्तांनी टाळ्यांचा गजर केला. त्यावर ते प्रोफेसर म्हणाले की वाह, छान, आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान पाहिजे आणि आपणच ती जपायला पाहिजे. इतक्यात तेथे आमचे प्रिन्सिपॉल आले. त्यांना काही तो फेटा आवडला नाही. त्यांनी त्या तरुणाला त्यावरून हटकला. त्याबरोबर आमच्या त्या प्रोफेसरांनी प्रिन्सिपल साहेबांना सांगितले की हो, मी आत्ताच त्याला सांगत होतो की हे सर्व गावाकडे ठीक आहे, येथे हे नको. याला म्हणतात चलाखी. चलाखीत फसवणूक असते, लबाडी असते, अप्रामाणिकपणा असतो. जेव्हा बुद्धी तिरकी चालते, ती कुबुद्धी होते, तेव्हाच चलाखी जमते. हीच बुद्धी जेव्हा सरळ सचोटीने चालते तेव्हा ती सुबुद्धी असते. आपण म्हणतो, वाह, काय हुशार आहे हा माणूस. चलाखीत तत्क्षणी एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करावी लागते. तिथल्या तिथे पहिल्या वर्तणुकीच्या विरुद्ध किंवा घुमजाव करून त्यापेक्षा निराळे वर्तन करावे लागते. त्याबद्दल खंत, खेद बाळगून चालत नाही. चेहरा निर्विकार ठेवावा लागतो. त्यातून कोणी लबाडी केल्याबद्दल हटकलेच तर अंगी बेदरकारपणा असावा लागतो. चेहरा हसरा ठेवून निर्लज्जासारखे काहीतरी तिसरेच बोलून वेळ निभावून न्यावी लागते. चलाखी करताना तुम्ही स्वतः चोर झालेले असता. कधीकधी चलाखी सहजच केली जाते. गोष्ट किरकोळ असते. आपण विनाकारण अप्रामाणिक वागत आहोत हेच लक्षात येत नाही. कधीकधी चेष्टेत असे वागले जाते. त्यावेळी ती मौज मजा वाटते. आपण काहीतरी हुशारी केली अशी फुशारकी वाटते. परंतु मग त्याची सवय लागायला वेळ लागत नाही. आजूबाजूला टाळ्या वाजवायला असतातच. त्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते. अनेक जण दुखावले जातात. यातूनच कोणीतरी याचा सूड घ्यायला उत्सुक होतो. आपण विनाकारण संकट ओढवून घेतो. ही चलाखी अध्यात्मातही असते. किती जप केला, किती आणि कोणती तीर्थयात्रा केली, कोणता विधी केला की काय काय फळ मिळेल याचा हिशेब केला जातो. अमुक देव नवसाला पावत नसेल, त्यात लभ्यांश नसेल तर अध्यात्म केले जात नाही. अशांकडे तो विधाता ढुंकूनही लक्ष देत नाही. उपयुक्तता. लाओत्से सांगतो की चलाखी करू नका, उपयोग विसरा. त्या योगे चोर आणि दरोडेखोर तुमच्या वाटेला येणार नाहीत. विश्व आणि त्यातील वस्तुजगत भ्रामक आहे. जसे सोन्याला एक विशिष्ट आकार दिल्यावर तो हार किंवा बांगडी दिसू लागते, भासू लागते, तसेच या विश्वाचे आहे. येथील प्रत्येक वस्तू म्हणजे त्या एकमेव परमचैतन्याचा आविष्कार आहे. त्या चैतन्याशिवाय येथे अन्य काहीही नाही. आपल्याला दोन वस्तूत भेद दिसतो, कारण आपण उपभोगामुळे त्यांच्या उपयुक्ततेत भेद करत असतो. त्यामुळे मूलतः एकच एक असलेल्या वस्तू निरनिराळ्या भासमान होतात. हातात सोने घालायला निराळा आकार दिला की आपण त्या मूळ सोन्याला विसरतो आणि आपण म्हणतो बांगडी छान आहे. तसेच आपण त्या चैतन्याचा आकार विकाराला आपल्या उपभोगाच्या उपयुक्ततेप्रमाणे निराळी नावे दिली आहेत. त्यामुळे दोन वस्तूत सकृतदर्शनी भेद दिसतो. सर्व वस्तुजगताचे मूळ चैतन्य आहे. मातीमधूनच दगड, कोळसा, चांदी, सोने, हिरे, तेल इत्यादी सर्व काही निर्माण होत असते.
मूलतः या आणि इतर तमाम वस्तू मातीमधून निर्माण होत असतात. परंतु आपल्या भोगापवर्गतेमुळे, त्यांच्या भिन्न उपयुक्ततेमुळे आपल्याला त्या एकच एक माती असलेल्या वस्तू भिन्न आहेत असे सकृत दर्शनी वाटते. कारण एकच एक की आपल्याला त्यांची भिन्न उपयुक्तता आहे, आपल्याला त्यांचा भिन्न उपभोग आहे. या भिन्न प्रकारच्या उपभोगामुळे, या भिन्न प्रकारच्या उपयुक्ततेमुळे आपल्याला त्यांचे भिन्न महत्त्व आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांची भिन्न किंमत आहे. अर्थातच याला उपलब्धतेची झालर आहे. कारण आपल्याला सोने खूप हवे आहे, ते त्या मानाने कमी उपलब्ध आहे. लगेचच सोन्याला बाजारात जास्त किंमत आहे. तसेच सोने कमी उपलब्ध आहे आणि म्हणून त्याचा पुरवठा कमी होऊन प्रत्येकाला ते हवे आहे. स्वाभाविकच इतर वस्तूंपेक्षा सोने जास्त जपले जाते. जे जपले जाते त्यावर चोर डाकू यांची नजर असते आणि ते यावर घाला घालतात. सोन्याच्या चोरीला विरोध झाला तर प्रसंगी हातपाय तोडले जातात, प्राणही घेतला जातो. रस्त्यावर, तुमच्या घराच्या बाहेर मातीत दगड पडलेले असतात. कोणीही ते चोरत नाहीत. परंतु सोने जरी तिजोरीत बंदिस्त करून ठेवले तरीही ते चोरीला जाते. या उलट सोने घालणे, वापरणे बंद करा. त्याच्या उपयुक्ततेचा त्याग करा. लगेचच सोन्याची चोरी होणे बंद होईल. बाजारात मागणी असते त्याचीच चोरी केली जाते. आध्यात्मिक विज्ञानाने समजावून घ्या की येथील वस्तुजगत हा एक चैतन्याचा आविष्कार आहे. त्यात कमी जास्त, महत्त्वाचे, बिनमहत्त्वाचे असे काहीही नाही. हे भौतिक महत्त्व देणे सोडा. त्याची मागणी थांबली की त्याची चोरी होणे बंद होईल. हरि ओम.